आर्यन धुळे श्री स्वामी समर्थ वाईंगणी संघाकडून गोलंदाजी एंडवरती नक्कीच पायस अल्मेडा दांडी बॉयज संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल आयकॉनिक वर्सेस आयकॉनिक, आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि आता तर मी नक्कीच म्हणेन दोन दिग्गज संघ, एका एंडवरून दांडी तर दुसऱ्या एंडवरून वाईंगणी, मालवणचे दोन संघ. आता मात्र अस्तित्व प्रतिष्ठेची लढाई आपल्याला पाहायला मिळेल या दोन संघादरम्यान. 6-6 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पायस अल्मेडा, पहिलं षटक महत्वपूर्ण पॉवरप्लेचं षटक आणि नावाला साजेशी कामगिरी. आयकॉन म्हणून दांडेश्वर दांडी संघामध्ये आपल्याला दिसतोय पायस अल्मेडा. अनेक दिग्गज खेळाडू सिंधुदुर्गमध्ये आपल्या सिंधुदुर्गाचं नाव रोशन करणार, त्यामध्ये अर्थातच आठवणीने आदराने नाव घेतलं जाईल असा खेळाडू पायस समोर तेवढ्याच ताकदीचा सुकृत जोशी आपल्याला दिसतोय मेगा स्क्रीनवरती. पहिला सामना आपण पाहिला तर 135 धावांची लयलूट केलेला संघ म्हणजेच दांडी बॉईज मालवण आणि सलग 2 विजय. अर्थातच स्वामी समर्थ वाईंगणी क्रिकेट क्लब दोन संघामध्ये. पहिला चेंडू पायस अल्मेडा सामना करेल. येस, सामना सुरू होतोय असे सुकृत जोशी. सुंदर वेगवान चेंडू, टप्प्या पडल्यानंतर टप्प्यावरती वेगावरती सुंदर काम केलं गेलं. ओव्हरथ्रो झालाय. पहिल्या चेंडूवरती धावबाद करण्याचा प्रयत्न, मात्र डेंजर झोन वरती आर्यन आपल्याला दिसलाय. अगदी सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये नक्कीच असेल. एका धावेने सुरुवात तर झाली आहे. बघूया शेवट कोणता संघ गोड करणार, विजयाचं संकल्पित स्वप्न साकार करून करणार. आणि त्या दिशेने दोन्ही एंडवरून नक्कीच प्रयत्न केले जातील, कारण आतापर्यंत जे काय केलंय हे सजवलाय, घडवलाय, यासाठी अट्टहास केला होता की शेवट गोड व्हावा. पण या शेवटाला गोड रूप कोण देणार. पंचावन्न थोडस अपील होतंय, उत्साह पूर्ण अपील. निखिल पराडकर यष्टी मागे, सुंदर यष्टीरक्षण पाहिलं अगदी पहिल्या सामन्यादरम्यान. तोपर्यंत सुंदर ब्लॉक आउट पद्धतीची गोलंदाजी आणि नावाला साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ती पायस कडून. जेल बहुतेक जेल असेल, जेल सुटलाय, मागे चूक झाली आहे. आर्यन धुळेला नक्कीच एक जीवदान असेल. तोपर्यंत एक धाव आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा हा सामना महत्वपूर्ण सामना, थेट सेमीफायनलचे दरवाजे उघडणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन लेफ्ट हँड फलंदाज, मैदान पोषक आहे. डावखोऱ्या फलंदाजाला उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डिलिव्हरी. येस, पायस अल्मेडा नावाला साजेशी कामगिरी. मालवणचा हा गोल्डन बॉय, चतुर गोलंदाज, विश्वासपूर्ण गोलंदाजी आपण पायस कडून पाहतोय. आर्यनला फसवलं जातंय. ब्लॉक करणारा चेंडू, फटका फसलाय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. ठेवलेला विश्वास, मिळालेली संधी आणि झालेली निवड. एक आयकॉन खेळाडू, आदर्श खेळाडू कसा असावा याचं सुंदर प्रत्यय आणि दर्शन घडवलं जात आहे ते थेट मैदानामध्ये पायस कडून. पुन्हा एकदा ब्लॉक करणारा चेंडू उडवलाय खरा. तोंडाने एकमेकांना कॉल करत चला, मी सांगितलंय खेळाचा खेळ होऊ देऊ नका. सुंदर झेल. हर्ष जोशी आपल्याला दिसतोय. आणि सरते शेवटी आर्यनला माघारी पाठवलं गेले आणि पायस सारख्या गोलंदाजाकडून नक्कीच आपले इरादे स्पष्ट केले गेलेले आहेत. एक चेंडूवर एक गडी बाद, एक धाव, एक षटक समाप्ती, सर्व काही एक 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 आपल्याला मेगा स्क्रीनवरती. 6-6 षटकांचा क्वार्टर फायनलचा हा सामना. अगदी प्रत्येक सामन्यात प्रत्येक संघाने आपले कौशल्य दाखवलं. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण, प्रेक्षकांना मनमुराद आनंद घेतला गेला. आनंद. आणि या मैदानावरती खास करून फलंदाजांनी जे वर्चस्व गाजवलंय ते अगदी प्रेरणादायी, आनंददायी नक्कीच मी म्हणेन.
प्रत्येक इनिंग मध्ये अर्धशतकीय खेळी हे खास आकर्षण वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं. अगदी 3 ते 4 फलंदाजांनी आजच्या दिवशी अर्धशतकीय म्हणजे फलंदाजासाठी मोठी रेस लागली आहे. खुलं मैदान आणि सोडलेले हे पुढे नक्कीच वेगाने पळतायत. मुंबई पुणे एक्सप्रेस वरती सोडल्यानंतर जो वेग पकडला जातो त्याच वेगाने फलंदाजी आपण पाहिले. गोलंदाजी एंड वरती विक्की रोगे, मिस्टर विक्रांत रोगे, दांडी एक्सप्रेस म्हणून ओळख. पहिला चेंडू, येस, सुकृतच्या बॅट मधून देखना फटका आलाय. टाळ्या तर नक्कीच होतील, पण नक्कीच एकदा अमित खवणेकरच्या प्रयत्नांसाठी होऊ द्यात. कारण सीमा रेषा नजीक जो प्रयत्न झाला, चेंडू उडवण्याचा अडवण्याचा प्रयत्न झाला, तो देखना नक्कीच होता. कारण शेवटच्या क्षणापर्यंत झेल होईल, धाव्या अडवल्या जातील की षटकार येणार हे कोणीच भाकीत करत नव्हतं. कारण अमित मैदानामध्ये दाखल आहे. षटकार आलाय खरा, समाधान मिळालंय खरं, पण हे समाधान किती वेळ राहणार. विक्की गोलंदाजी एंडवरती पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण बियॉन्ड रिझन मध्ये आणि मार्गदर्शनही होणार. विक्रांत सारख्या खेळाडूला पायस कडून मार्गदर्शन ही एक प्रेरणादायी खेळ नक्कीच असेल. विक्रांतच्या नक्कीच खेळामध्ये एक बदल नक्कीच पाहायला मिळेल, कारण पायसकडे खूप मोठा अनुभव आहे. खोलवरबद्दल चेंडू, एकना फटका, थेट सीमा रेषावरती येऊन आदळतोय चेंडू. सीमापार मेगा हिट सुकृत जोशीच्या बॅट मधून. आणि नक्कीच हा सुकृत आपल्या संघासाठी श्री स्वामी समर्थ वांगणी क्लब साठी पांडुरंग म्हणून उभा राहिलाय. आतापर्यंत सगळं काही सुंदर झालेली निवड, मिळालेली संधी, प्रेरणादायी खेळ, आयकॉनिक खेळ म्हणून आपण सुकृत कडून पाहतोय. धावसंख्या झाली ती मात्र 13 अशी. विक्रांत रोगे, विक्की वैविध्यपूर्ण गोलंदाजी व्हेरिएशन आपण पाहिलंय. तोपर्यंत एक देखना फटका पॉइंटच्या डोक्यावरून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान चौकार म्हणावा लागेल. 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून उडवलेला हा वेगवान फटका. 4 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती 17. क्वार्टर फायनलचा महत्वपूर्ण सामना. इकडून मात्र परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. गडावरील दोर कापले गेलेत. आता मात्र इकडे लढून मरावं लागेल, इतिहास घडवावा लागेल. आणि घडवायचा असेल इतिहास तर इकडे आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच करावी लागेल. जो जिता वही सिकंदर असा सामना आपण पाहतोय. आणि हरलेल्याला इकडे संधी नसेल. धावसंख्या झाली ती मात्र 19 अशी. विकी रोगे वर्सेस सुकृत, आयकॉनिक प्लेअर. ब्लॉक करणारा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह, कार्पेट फटका, चेंडू ट्रॅव्हल होते अगदी स्ट्रेट. बंदुकीतून गोळी निघावी, धनुष्यातून बाण निघावा आणि तोंडातून शब्द निघावे, तेच काळजाला भिडणारा हा फटका. चौकारांशी धावा नेऊन ठेवले ते तब्बल आता मात्र 23 वरती. पहिलं षटक अगदी पाहिल्यानंतर एका धावेचा आणि त्यानंतर विक्रांत वरती यशस्वी केलेलं आक्रमण. नक्की निराश होऊ नको, कारण हे मैदानच अगदी फलंदाजीसाठी नंदनवन आहेच. त्यामुळे तुझं कौशल्य, तुझा खेळ, तुझा प्रेरणादायी खेळ पाहिलाय आम्ही. पॉवर प्लेचं षटक असेल, पुन्हा एकदा बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असेल. तिसरं षटक मागून घेतलेली हाणामारीसाठी आणि कोणाला चूज केलंय जे आतापर्यंत घडलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट, तोडायचं तर टॉपच्याला तोडायचं. आणि तेच गणित साध्य केलं जाईल का? मिस्टर प्रथमेश पारकर पीपी दाखल झालाय मैदानामध्ये. पॉवर टू पॉवर जनरेट करणारा फलंदाज वांगणी संघाकडून मिस्टर प्रथमेश पारकर. बऱ्याच वेळानंतर आपण पाहतोय प्रथमेशला. सुंदर सुंदर गोलंदाजी, आतापर्यंत वर्चस्व ठेवलंय पायस याने. या फलंदाजीसाठी पोषक असलेल्या नंदनवन ठरणाऱ्या खेळपट्टीवरती
या प्रकारची गोलंदाजी म्हणजे खरंच एक प्रेरणादायी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉनिक खेळ, दर्जेदार दर्जा दाखवलाय आपला. पुन्हा एकदा सुंदर सुंदर वेगवान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र दांडी संघाकडून थांबवलं गेलं आणि सुंदर कॉल म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू येतोय. सुकृत कडून नक्कीच चांगला कॉल म्हणावा लागेल, कारण दोन्ही फलंदाज आहे, जबाबदारीची जागा आहे आणि इकडे मात्र गडी बाद झाला तर नक्कीच पिच आउट होईल, हे गणित नक्कीच माहित आहे. उडवण्याचा प्रयत्न, यष्टी मागे चूक होते आहे आणि झालेल्या चुकीला नक्कीच सुधारण्याची संधी नसेल तोपर्यंत धावा काढल्या जात आहेत. 2 धावा तर नक्कीच ऍड केल्या जात आहेत. निखिल पराडकर यष्टी मागे नक्कीच चूक केली जाते, कारण निर्धाव चेंडू होता आणि या प्रकारची गोलंदाजी या मैदानावरती अपेक्षित आहेच. मात्र पायस कडून धावसंख्या झाले ते मात्र 26 अशी. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. मात्र थोडासा सूर्यास्त व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे वातावरण थंड पडत जाणार यात काही शंका नाही. थोडासा फलंदाजीला रोख लागला जाईल का? फटका फसलाय खरा, फटका फसलाय, कारणही तेवढंच असेल, कारण तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. वैविध्यपूर्ण गोलंदाजी हे खास आकर्षण म्हणजेच पायस अल्मेडा. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा, लेदर क्रिकेटमध्येही या खेळाडूला आपण पाहिलंय आणि नाव राखलं अजूनपर्यंत सुंदर खेळ भावनेने. पुन्हा एकदा बॅटची कट, पॉइंटच्या डोक्यावरून तेजस केळुसकर आपल्याला दिसतोय. सुंदर क्षेत्ररक्षणही झालंय. नक्कीच एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती मात्र 28 अशी. पुन्हा एकदा पायस आपल्याला दिसेल. महत्वपूर्ण सामना. थोडासा का होईना रोख लावला गेला, कारण विकीचं षटक पाहिल्यास अगदी 22 धावांचं षटक यामध्ये पाहिलं आपण. कोलरबंदीचा चेंडू इनसाइड आउट, एक देखना फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर रिझन मध्ये, चौकार येतोय. शेवट का होईना समाधान आपल्याला पाहायला मिळालं. टाळ्यांसाठी प्रेरित करणारा फटका, नक्कीच समाधान दिलं गेलंय ते मात्र श्री स्वामी समर्थाच्या डगआउट मधून. धावसंख्या झाली ती 32. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुंदर धाव फलकाचं काम केलं जातंय. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा केली जाते. अगदी 31 वर्ष, अखंडित 31 वर्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोरोनाच्या काळात म्हटलं तर अख्खं जग थांबलं होतं, त्यामुळे त्या गोष्टी जर आपण मागे टाकल्या आणि त्या विसराव्या लागतील तर या नक्कीच मंडळ आणि नवजोत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, अगदी क्रीडा नव्हे तर इतर क्षेत्रातही सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेले हे मंडळ आज मात्र क्रिकेटसाठी नक्कीच नवसंजीवनी. आणि मिडबा म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे. जुन्या काळात मागच्या वेळी निलेश दादाने नक्कीच जुन्या खेळाडूंची लिस्ट आणि जुन्या खेळाडूंच्या खेळाला एक आठवण म्हणून सांगितले. त्यामुळे क्रिकेटची पंढरी आहे. टेनिस क्रिकेटसाठी चांगले खेळाडू दिलेत, खेळाडू उभे झालेत आणि त्यांचाच खेळ पाहून ही नवीन पिढी काम करताना दिसते. पुन्हा एकदा विक्रांत रोगे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 4थं षटक आपल्याला दिसेल. धावसंख्या झाली ती मात्र 32 अशी. बॅटची कट फास्ट आउटफील्ड आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो सीमेच्या दिशेने आणि सरते शेवटी सीमा पार गेलाय का? धावसंख्या झाली ती आता मात्र 4 ने ऍड करावी लागेल. धावसंख्या झाली ती मात्र 36 अशी. पहिल्या चेंडूवरती अगदी चेंडू सुंदर होता. वेगवान आउटफील्ड असल्यामुळे एसटी मागे थोडस वेगवान आहे, त्यामुळे या 4 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती 36 अशी. विक्रांत रोगे काम करतोय पण त्यावरती आता मात्र दाखल झालाय मैदानामध्ये लाकूड तोड्या. मिस्टर प्रथमेश पारकर पुन्हा एकदा पीपी ऑन झालाय. आलेल्या प्रत्येक गोलंदाजाला आपली फलंदाजीची धमाका दाखवणारा हा फलंदाज. आणि हे मैदान अगदी निलेशाने सांगितलं 2023चा स्पर्धावीर. धावसंख्या झाले 42. आणि ज्याचं कौतुक झालं तोच फलंदाज, तीच फलंदाजी, तेच मैदान. वर्ष मात्र 2025. उडवलाय चेंडू नो मॅन्स लँड रिजन मध्ये. चेंडू धावा पळा जेवढ्या धावून काढता येतील तेवढ्या धावा काढाव्या लागतील. सुंदर थ्रो म्हणावा लागेल.
सुंदर बॅक केलं गेलंय. 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र 44. विक्रांत कौशल्यपणाला लावावं लागेल, व्हेरिएशन दाखवावं लागेल, टप्प्यावरती वेगावरती काम करावं लागेल. नावाला साजेशी कामगिरी आणि कुठेतरी हा सामना संस्मरणीय अविस्मरणीय करायचं असेल तर या खेळीला कुठेतरी बदलावं लागेल. तोपर्यंत मिस्टर पी ऑन झालाय. पिपाणी वाजायला सुरुवात झाली आहे. फलंदाजी हारी पे भारी. प्रथमेश पारकर. धावांचा पाऊस ढगफुटीला सुरुवात झाली आहे. वातावरण भलेही थंड झालंय पण मैदानामध्ये गरम झालेला खेळाडू मिस्टर प्रथमेश, पॉवर जनरेट करणारा खेळाडू. धावसंख्या झाली ती मात्र 52. 50. अर्धशतकीय खेळी, सांघिक अर्धशतकीय खेळी. कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा हो 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 हेलिकॉप्टर ऑन केलंय. मिडबाव मध्ये उतरणारे हे हेलिकॉप्टर फटके. ड्रायव्हर कोण आहे? मिस्टर प्रथमेश पारकर. सध्याच्या घडीला प्रथमेश पारकर. विक्रांतचे मनसुबे उद्ध्वस्त करणारा हा फलंदाज. काम भारी. धावसंख्या झाली ती 56. सुंदर सुंदर वेगवान चेंडू. स्विंग अँड मिस. षटकाची समाप्ती. शेवट का होईना गोड केला गेलाय विक्रांत कडून. धावसंख्या झाली ती 56 अशी. 2 षटकांचा अभ्यास केल्यास विक्रांतच्या 12 चेंडूंवरती बारा चेंडूंमध्ये 46 धावा कुठल्या गेल्यात आणि पायसच्या गोलंदाजीचा अभ्यास केल्यास अगदी 12 चेंडूंमध्ये 10 धावा. पायसने नक्कीच कौशल्य दाखवले. गोलंदाजी एंडवरती हर्ष जोशी दाखल झालाय. थोड्याच ताकदीचा नवोदित गोलंदाज आहे. या गोलंदाजाने लक्ष वेधून घेतलंय मालवण क्रिकेटचा, टेनिस क्रिकेट विश्वाचं. तोपर्यंत दिकना फटका. सुकृत जोशीच्या बॅट मधून आले पावली. स्वागत केलं गेले ते मात्र हर्ष याचं. ज्यावेळी गरज आहे त्यावेळी उभा राहणारा म्हणजे सुकृत जोशी. आयकॉनिक खेळी. धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 62 वरती. आयकॉन कसा असावा, नेतृत्व कसं असावं, मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं, सलामी कशी असावी, साथ कशी द्यावी, हे 2 खेळाडू नक्कीच आपल्या संघासाठी दाखवतात. आणि नक्कीच विशेष करून प्रत्येक आयकॉन खेळाडूने आदर्शवत खेळ दाखवला एवढं मी नक्कीच सांगेन. कोणीही निराश केलं नाहीये. ज्या संघाने प्रत्येकाला ज्यांना आयकॉन म्हणून सेट केलं त्या प्रत्येकाने 100% योगदान दिलंय. धावसंख्या झाली की 62 अशी. 2 दिग्गज संघ. एका एंडवरून श्री स्वामी समर्थ वाईंगणी तर दुसऱ्या एंडवरून नक्कीच दांडेश्वर दांडे संघ. 2 मालवणचे संघ अस्तित्वाची प्रतिष्ठेची लढाई खेळताना. आणि मैदान आहे ते मात्र देवगड मिडगाव मध्ये. जाताना कोणता संघ संकल्पित विजयाचं स्वप्न कोणता संघ साकार करणार याकडे नक्कीच लक्ष असेल. पुन्हा एकदा हर्ष जोशी. फटका फसलाय. जेल सुटलाय. कोणाला जीवदान आलंय? सुकृत जोशी तर आदर्श खेळाडू, आयकॉनिक खेळाडू. नक्कीच 1 धाव ऍड केली जाईल. 63 धावसंख्या. 1 गडी बाद 63. आता मात्र नक्कीच चूक होते आहे. हर्ष जोशी थोडंसं निराश नक्कीच असेल, कारण कोणत्या खेळाडूला जीवदान मिळालंय गरजेचे असत अशा कॅचेस घेणं. कॅचेस म्हणजे मॅचेस समीकरण घडवावं लागेल. उडवलाय. हा जखमेवर मीठ चोळणारा फटका. नक्कीच प्रथमेश पारकर षटकार येतोय. मेगा हिट म्हणावी लागेल. आता मात्र पॉवर जनरेट केली गेली आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण. चेंडू टेनिस क्रिकेटचा हा चेंडू आता मात्र फुटबॉल एवढा नक्कीच दिसत असणार. एवढी सुंदर फलंदाजी. धावसंख्या झाली आहे ती 70.
5व्या षटकाचा खेळ चालू. जरा फास्ट घ्या कारण सेकंड इनिंगला थोडासा लेट होईल, त्यामुळे सहकार्य करा. सगळे आपले आहात, आपली स्पर्धा आहे, आपली मुलं आहात. कुठेतरी आपला खेळ उंचावला, आपल्या आपल्या नावासाठी खेळत आहे, त्यामुळे नक्कीच अपेक्षा आहे सहकार्याची. हो हो हो, पुन्हा एकदा मिस्टर प्रथमेश पारकर पी पी पिपाणी वाजायला लागले आहे. हर्ष जोशी वरती केलेलं आक्रमण यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. धावांचा वेग वाढलाय. धाव संख्या झाली ती मात्र 76. एक गडी बाद 76. मागे आलेला नक्कीच पहिला गडी बाद झालेला आर्यन धुळे वाटत नाहीये, निराश नक्कीच नसेल, कारण प्रथमेश सारख्या फलंदाजाला ही संधी होती. जी जागा आहे ती विराट कोहली सर यांची, आणि जेवढा विराट कोहली सर यांचा गेम डीप गेलाय तेवढाच पॉवर हिट करणारा, ज्यावेळी गरजेच्या वेळी उभा राहणारा हा पांडुरंग मिस्टर ब्लॅक टायगर. धावांची बरसात. दांडेश्वर दांडी संघाच्या विजयाचे मनसुबे उद्ध्वस्त करणारी फलंदाजी. सुंदर चेंडू, कमबॅक म्हणावा लागेल हर्ष कडून. कौतुक असेल कारण गरजेचं होतं हे कमबॅक. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती मात्र 77. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्ट्राईकला एका जीवदानाच्या साहाय्याने खेळताना मिस्टर सुकृत जोशी आयकॉनिक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पॅरलल फटका, वन बाउन्स, सीमा श्रेषा नजीक, सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न आणि सुंदर खेळाडूवृत्तीचं प्रदर्शनही करतोय. सांगतोय निखिल चौकार आहे. 4 धावा ऍड केल्या नक्कीच जातील. धावसंख्या झाली ती आता मात्र 81 अशी. धावांचा वेग आणि गरजेचा आहे. इकडे धावा जेवढ्या होतील तेवढ्या कमी आहेत, कारण आपण पाहिलात 103 धावा चेंडू राखून चेस केले गेले आहेत. 6 षटकांचा खेळ, 100 धावा होत आहेत. प्रत्येक इनिंग मध्ये एक अर्धशतकवीर. असं हे मैदान एक आगळं वेगळं सुंदर आयोजन, देखणं नियोजन. नक्कीच मी अभिनंदन करेन ते मात्र नवजोत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडगाव. डोळ्यांचं पारणं फेडणारी ही स्पर्धा प्रेक्षक वर्गांचं नक्कीच कौतुक असेल. आमच्या सोबत जे लाईव्ह जोडले आहेत आता मैदानामध्ये आहेत त्या सर्वांचंही कौतुक. हा प्रेरणादायी खेळ आपल्याला अगदी आपल्या गावामध्ये पाहायला मिळतोय. यश पुरी, हो 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 हो, काय आल्या पावली हिट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. ज्याप्रमाणे चेंडू गेला त्याच वेगाने, अगदी डबल वेगाने म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिस्टर प्रथमेश पारकर, स्टँड अँड डिलिव्हर, ब्लॅक टायगर. नवीन ओळख नक्कीच असेल. उद्ध्वस्त करणारी फलंदाजी. धावसंख्या नेऊन ठेवली ती तब्बल 87 वरती. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रथमेश पारकर, यश. देखना फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावावं लागेल कारण आउटफील्ड थोडंसं खराब नक्कीच आहे आणि याचा फायदा उठवावा लागेल. आणि धावून काढलेल्या या 3 धावा ऍड केल्या जातील. धाव संख्या होते आहे ती मात्र 90. सुंदर फलंदाजी. 2 धुरंधर राम लक्ष्मणाची जोडी मैदानामध्ये दाखवतायत आपला पॉवर. श्री स्वामी समर्थ वांगणी संघ हे 2 धुरंधर. यश पुन्हा एकदा गोलंदाजी एंड वरती. फसला धावून काढलेली एक चोरटी धाव. समाधानकारक एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या झाली ती मात्र 91 अशी. यशमुरी नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. यशप्राप्त गोलंदाजी होईल का? अपेक्षांची पूर्तता होईल का? निवड झालेली सार्थ ठरवावी लागेल ती मात्र यश याला. प्रथमेश पारकर इनटू द अटॅक, उडवलाय चेंडू आणि 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 या इनिंग मधील पुन्हा एकदा अर्धशतकीय वीर मिस्टर पिपाणी ब्लॅक
ब्लॅक टायगर प्रथमेश पारकरच्या बॅट मधून वैयक्तिक अर्धशतके खेळ प्रथमेश दादा नक्कीच बॅट वरती करायचे आहेत. लाईव्ह प्रेक्षक जोडले आहेत. खूप सुंदर खेळ, प्रेरणादायी खेळ, तुफानी हल्ला, एक देखना फटका, 6 धावा, धावसंख्या नेऊन ठेवली ती 97 वरती. काय फलंदाजी पाहतोय. एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या झाली ती मात्र 98. 15 चेंडू 54 धावा. काय फलंदाजी, सुंदर फलंदाजी, देखणी फलंदाजी. आपण पूर्ण ब्लॅक किट मध्ये या खेळाडूला बघू शकता. कॅरोलिन स्टाईल फलंदाजी प्रथमेश पारकर. मिडबावशी वेगळं नातं नक्कीच असेल. तोपर्यंत सुंदर ब्लॉक केलेला चेंडू आणि अर्थातच फॉलो थ्रो मध्ये सुंदर यश प्राप्त गोलंदाजी यश जोडीकडून. आणि सलामी वीर सुकृत जोशी. निराश होऊ नको मित्रा, आयकॉनिक खेळ दाखवलायस, मिळालेली संधी, झालेली निवड आणि आदर्शवत खेळ दाखवलायस तू मात्र सुकृत जोशी. आणि धावसंख्या स्थिर झाली आहे ती 98 आणि विजयासाठी 99 धावांची गरज. 36 चेंडू 99 धावा. आता मात्र दांडेश्वर दांडी संघ तो पराक्रम करेल का जो काल भैरव संघाने केला. 103 धावा चेंडू राखून विजय प्राप्त केला. तो पराक्रम करावा लागेल. एक संकल्पित विजयाला गवसणी घालायची असेल, जाताना आनंदाने जायचं असेल तर नक्कीच आता मात्र हा पराक्रम आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि आता मात्र नक्कीच कस लागेल ते श्री स्वामी समर्थ वांगणी क्लब कडून. गोलंदाजी काय होणार, थांबवलं जाईल का. दांडेश्वर दांडी म्हटल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत फाईट रे फाईट मित्रा. लढायचं, भिडायचं, प्रयत्न करत राहायचे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन या आजच्या दिवशीच्या शेवटच्या इनिंग साठी शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन या दुसऱ्या इनिंगची, आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याची क्वार्टर फायनलची दुसरी इनिंग. आजचा विजयी संघ कोण, अनबिटेबल अपराजित हे टायटल कायम ठेवणार कोण, विजयाचं स्वप्न आजच्या दिवशी घेऊन कोण जाणार आणि थेट स्पर्धेच्या 5व्या दिवशी अगदी दिमाखात या स्पर्धेसाठी दाखवणारा संघ म्हणजे बघूया. 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका एंडवरून दांडेश्वर दांडी तर दुसऱ्या एंडवरून नक्कीच श्री स्वामी समर्थ वांगणी क्लब. 2 मालवणचे संघ. स्पर्धा मिडबाव देवगड मध्ये प्रतिष्ठेची अस्तित्वाची लढाई. आजच्या संघातील विजयी संघ कोण हे सांगणारी लढत. विजयासाठी 99 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी अर्थातच प्रजेश रावले आणि अमित खवणेकर. प्रजेश रावले म्हटल्यानंतर नक्कीच सिंधुदुर्ग मधील टेनिस क्रिकेट मधील टॉप 10 मधील एक आदर्शवत खेळाडू. आदर्शवत खेळ पाहिलाय, आयकॉनिक खेळाडू आहे. आताही सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्येही आपल्याला बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. लेफ्ट हँड फलंदाज प्रदेशला कमाल धमाल करावी लागेल. ही संधी, हा ठेवलेला विश्वास सार्थ ठरवावा लागेल तो दांडेश्वर दांडी संघाकडून. तो गोलंदाजी एंड वरती सांगायची गरज नसेल. फुल ब्लॅक किट वरती मिस्टर ब्लॅक टायगर प्रथमेश पारकर पीपी दाखल झाले. गोलंदाजी एंड वरती किती कौतुक करणार या खेळाडूचं. फलंदाजी तर फलंदाजी, गोलंदाजी तर गोलंदाजी एंड वरती आपलं काम करताना संघाला जिकडे गरज असेल त्यावेळी पंढरीचा पांडुरंग म्हणून उभा राहिलेला हा खेळाडू आपल्याला दिसतोय. अगदी आपल्या भक्तांसाठी 28 युगे
आपला पंढरपूरचा पांडुरंग श्रीहरी उभा आहे त्याप्रमाणे नक्कीच अपेक्षित असेल की श्री स्वामी समर्थ वांगणी संघाकडून हा खेळाडू जर उभा राहिलाय आतापर्यंत सर्व काही पाहिलंय प्रजेश वर्सेस प्रथमेश बेस्ट वर्सेस बेस्ट शेवटचा सामना पहिला चेंडू स्विंग अँड मिस पंचांकडे अपील सुंदर चेंडू म्हणावा लागेल शपल होऊन उडवण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडू प्रवाहावरती हाणून पाडला गेलाय पण मात्र प्रजेशने इरादे दाखवल्यात बॅटचा फ्लो पाहता शपल होऊन जाण्याचा प्रयत्न म्हणजे थेट सीमापार चेंडू जातील यात काही शंका नाही आणि नावाला साजेशी कामगिरी न्याय द्यावा लागेल आपल्या नावाला फुटवर्कमध्ये थोडासा व्यत्यय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनिंग मार्कवर आपल्याला दिसेल मिस्टर प्रथमेश पारकर सुंदर खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल प्रजेश रावले वर्सेस प्रथमेश पराडकर सध्याच्या घडीला बहरात असलेले दोन खेळाडू येस पहिली मेगा हिट पॉवर जनरेट करणारा फटका आनंद प्रेरणा समाधान दांडेश्वर दांडी संघाकडून प्रजेश रावले ऑन झालाय सुंदर खेळ आपल्याला नक्कीच आता मात्र दोन्ही एंड कडून पाहायला मिळेल आणि गरज आहे प्रजेश रावले लेफ्ट हँड फलंदाज खासियत आहे पुन्हा एकदा फ्लायटेड फटका आणि चेंडूवरती झेलचा प्रयत्न आणि यामध्ये चौकार 1 चौकार येतोय मिड ऑन रिजन मध्ये धाव संख्या झाली ती मात्र 10 अशी प्रथमेश वरती केलेलं हे आक्रमण सहा षटकांचे आजच्या दिवसातील सामने अगदी प्रत्येक सामना एक आनंददायी प्रेरणा देणारा आणि नक्कीच प्रेक्षक वर्गांची पसंतीस उतरलेला हा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आणि त्यामधील असा अगदी शेवटचा सामना अंतिम सामन्याला अजून 4 दिवस बाकी पण काय सामने रंगतायत या मैदानावरती पहिल्याच दिवशी उडवला चेंडू ही चूक आहे प्रजेश सारख्या मातब्बर फलंदाजाला ही मेजवानी दिली गेली आहे आणि नक्कीच मेजवानीचं पुरेपूर समाचार घेताना षटकार धावाने उठवले त्या तब्बल 16 विजयी 99 धावांचं लक्ष आणि त्या दिशेने उडवलेला हा चेंडू समाधान देणारा चेंडू तो मात्र दांडेश्वर दांडी संघ शेवटच्या क्षणापर्यंत झुंज अपेक्षित लढाई रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढाई आणि फाईट रे फाईट हे ब्रीद वाक्य दांडी आहे दांडीचं पुन्हा एकदा हो बॅटचा फ्लो बॅटचा आवाज पाहिला चेंडू थेट सीमापार पंचांच्या डोक्यावरून लॉंग ऑफ रिजन मध्ये षटकार आणि धावांची लयलूट ढगफुटीला सुरुवात झाली आहे का आता मात्र कोणाचं स्वप्न साकार होणार आणि कोण कोणाच्या स्वप्नांना सुरुंग लावणार हा खेळ येणारा खेळ नक्कीच सांगून जाईल धाव संख्या झाली ती 22 अशी षटकाची समाप्ती माफ करा एक चेंडू शिल्लक तोपर्यंत 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत सूर्यदेवाच्या साक्षीने सामने सुरू झालेत आणि अर्थातच सूर्यदेवाच्या साक्षीनेच हा आजचा दिवस संपन्न होणार खूप मोठं आयोजन सुंदर नियोजन आणि सर्व क्रिकेट खेळाडूंचंही स्वागत अभिनंदन असेल कारण खूप मोठं सहकार्य अगदी वेळेत आलात वेळेत सुरू झाले वेळेत आपण संपवतोय सामने पुन्हा एकदा फ्लाइंग फटका म्हणावा लागेल कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये धावून काढलेल्या या 2 धावा ऍड केल्या जातील आणि वेगवान धावा आपल्याला पाहायला मिळतात कारण प्रत्येक धाव महत्वाची आहेत कुठच्या धावा कुठे कामी येतील आणि कुठे कमी पडतील हे सांगू शकत नाही त्यामुळे मिळणारी धावी बोनसच असेल धाव संख्या झाली ती 24 षटकाची समाप्ती विजयी 99 धावांचं लक्ष राहिलेले 30 चेंडू समीकरण नक्कीच बदलत चाललंय चेंडू 75 धावांचं लक्ष अजूनही दोन्ही संघांना समान संधी गोलंदाजी एंडवरती काम करण्यासाठी मागच्या सामन्यातील ज्याने अगदी मोलाच्या क्षणी गोलंदाजी केली सूरज गावडे सारख्या फलंदाजाला रनआउट केलं तोच
तेजस सादिये गोलंदाजी एंड वरती दिसेल. तहसील तोंडवळी गावचा सुपुत्र अभिमान स्वाभिमान आज मात्र मिळाली संधी ती मात्र वांगणी संघामधून. तोपर्यंत नक्कीच बऱ्याच वेळानंतर अमितला आपण अमित कवणेकरला पाहतोय. थोड्या ताकदीचा एक अष्टबोलू खेळाडू, सुंदर साथ दिली गेली आतापर्यंत, सुंदर सलामीवीर म्हणून ओळख टाकली आहे. पहिला चेंडू खेळतोय कोल्हापूरचा चेंडू, सुंदर सुंदर वेगावरती सुंदर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर वेग, अचूक टप्पा. थोडीशी बातचीत होते प्रथमेश आणि तेजस मध्ये. पहिला चेंडू निर्धाव, पहिलं षटक समाप्ती, सलामीची जोडी मैदानात. काय व्यूहरचना आखली गेली आहे अमित आणि प्रजेश साठी. सुंदर सुंदर स्विंग अँड मिस. जेवढे चेंडू निर्धाव ते विजयासाठी पाया भरणे असतील ते मात्र श्री स्वामी समर्थ वांगणी संघासाठी आणि पराभवासाठी कारणीभूत ठरणारे हे निर्धाव चेंडू असतील ते मात्र दांडेश्वर दांडी संघाला. याचं नक्कीच पुरेपूर गणित करावं लागेल, खेळ करावा लागेल, भागीदारी करावी लागेल. करणारा चेंडू, सुंदर चेंडू, बराच वेळ हवेमध्ये होता, प्रयत्नही झाले. आर्यन धुळे चेंडूवरती येईपर्यंत धावून काढलेली एक धाव. तोपर्यंत कौतुक करेन ते मात्र तेजस सादिये. आता मात्र तेजस वर्सेस प्रजेश. हा चेंडू, हा सामना खूप महत्वाचा असेल. धावसंख्या स्थिर आहे ती 25. दुसरं षटक प्रगती पथावरती. तेजस सादिये, क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय ते मात्र प्रजेश साठी. दोन मालवणचे आयकॉनिक खेळाडू, मालवणचे आणबाण शान, अभिमान, आदर्श, स्वाभिमान. करणारा चेंडू, सुंदर सुंदर चेंडू. आउटफील्ड खराब आहे, क्षेत्ररक्षकाला ओरडू नका, चूक नाही आहे त्याची, समजावून सांगा मी वेळ नाही आहे, पण कठीण वेळेतून उभा राहायला शिकवा. कारण नवीन खेळाडू आहेत, प्रेरणादायी खेळ नक्कीच होणार, कारण तुमचा पाठिंबा गरजेचा आहे. कारण अनुभवी खेळाडूंनी नवीन खेळाडूंना प्रेरणा द्या की कुठे चुकले कुठे नाही, समजावून सांगा. कारण गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या संघासाठी खेळताना जी वेगळी एनर्जी असते ती आता मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये कुठेच तरी थोडीशी मागे राहिले. पण तोच खेळ पुन्हा एकदा साध्य झाला या मैदानावरती. या आयोजनाला नक्कीच 100% मार्क देईन मी. ड्रॉ करणारा पुन्हा एकदा चेंडू, यष्टीरक्षकही चूक करतोय. तीच आउटफील्ड आहे, धावून काढलेली एक धाव, दुसऱ्या धावेचा कॉल होतोय आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 29 अशी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर सामना, क्वार्टर फायनलचा सामना, जो जिता वही सिकंदर. आणि या विजयासाठी अगदी दोन्ही संघांकडून शर्तीचे प्रयत्न. गडावरती दोन संघ परतीचे दोर कापले गेले, त्यामुळे इकडे लढावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, लढून मरावं लागेल, इतिहास घडवावा लागेल. डू ऑर डाय मॅच. काय देखना फटका, नो लुक फटका येतोय. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका, प्रजेशच्या बॅट मधून समाधान देणारा हा फटका. धावसंख्या नेऊन ठेवली ती मात्र 35 वरती. 35. नोलुक फटका आपण बघू शकता रिप्ले मध्ये. MS स्पोर्ट्स लाईव्ह म्हणून ही सुद्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. MS स्पोर्ट्स लाईव्ह सन्माननीय मनीष पिसे सर, कणकवली तळे मधून ही सेवा आपल्याला देत आहेत. त्यांच्या सोबत आपल्याला कॅमेरा वर्क वरती अक्षय पांचाळ आणि मयूर पवार सुंदर कॅप्चरिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूला अगदी कुठेही जाऊ देत, गगनचुंबी फटके, कार्पेट फटके, उत्कृष्ट झेल, सुंदर फटके, सुंदर सुंदर कॅप्चर आपल्याला पाहायला मिळतात आणि सुंदर रिप्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व श्रेय MS स्पोर्ट्स लाईव्ह. गोलंदाजी एंडवरती बदल, प्रथमेश पारकर. ब्लॉक करणारा चेंडू, सुंदर चेंडू म्हणावा लागेल. ओ हो हो, वेगवान चेंडू, कोणतीही चूक नसेल यष्टी मागे. सुकृत जोशी
निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा प्रथमेश पारकर. सुंदर वैविध्यपूर्ण गोलंदाजी आणि अष्टपैलू खेळ दाखवतोय. कारण फलंदाजी तर फलंदाजी आपण पाहिली आणि गोलंदाजीमध्ये कमाल धमाल करताना काय बोलावं या खेळाडूला. किती करणार आपल्या संघासाठी उभा राहिलायस. नक्कीच मित्रा खूप सुंदर खेळ दाखवतोयस आणि मिडबावशी मी म्हटलं एक वेगळं नातं आहे प्रथमेशचं. हे नातं नक्कीच वृद्धिंगत केलंय. 2023चा हा स्पर्धावीर पुरस्कार प्राप्त टुर्नामेंट ऑफ द सिरीज का दिली गेली आहे आणि तो खेळ दाखवला गेलाय. त्यामुळे असंच मिळालं नाही मित्रा. तू कष्ट घेतले आहेस आणि त्याचं फळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या झाले 36. तिसरं षटक गोलंदाजी एंड वरती. सामना करेल प्रजेश रावले. अपेक्षांचं ओझ पूर्तता होईल का. विश्वासाने खेळ करावा लागेल. अनेक स्पर्धा विक्रम आहेत. हा सामना मात्र कुठेतरी संस्मरणीय ठरवावा लागेल. तोपर्यंत फटका उडवलाय. चेंडू हवेमध्ये बराच वेळ. हो सुंदर सुंदर शेर म्हणावा लागेल. बराच वेळ म्हणण्यापेक्षा आपण रिप्लाय मध्ये बघू शकता किती वेळ चेंडू मध्ये हवेमध्ये होता. सुंदर खेळ, सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाज आणि सुंदर झेलामध्ये रूपांतर करून विजयातील पहिला अडसर दूर झालाय का. तो मात्र श्री स्वामी समर्थ वाईंगणी संघाकडून प्रजेश रावले बॅक टू पॅव्हलियन. विजयातील अडसर दूर झालाय का हा नक्कीच येणारा प्रश्न असेल आणि या प्रश्नाला येणारा खेळच उत्तर देईल. न्यू बॅटर नवीन फलंदाज निखिल पराडकर. आजच्या दिवसातील पूर्ण स्पर्धेतील पहिला अर्धशतकीय वीर निखिल पराडकर. त्यामुळे अजूनही निराश व्हायचं कारण नसेल. शेवटच्या क्षणापर्यंत फाईट द्यायची आपल्याला. आपलं ब्रीदच वाक्य आहे फाईट रे फाईट दांडी बॉईज. ब्लॉक करणारा चेंडू. कौतुक कौतुक प्रेरणा म्हणजेच प्रथमेश पारकर. काय गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी जकडून ठेवलंय. काम केलं गेलंय मात्र प्रथमेश कडून. मिस्टर ब्लॅक टायगर. सुंदर देखना फटका. येस निखिल पराडकर ऑन झालाय. गेलाय प्रजेश आलाय निखिल. पण खेळ मात्र काय थांबला नाही आहे आणि थांबवायचाही नाही आहे. दांडेश्वर दांडी संघ विजयी. 99 धावांचं लक्ष. अर्धाधिक लक्ष तर नक्कीच मी म्हणेन पार झाले. 42 धावा क्रॉस आल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. एक गडी बाद. प्रजेश रावले माघारी आलाय पण नक्कीच याची कमतरता भासू देणार नाहीत हे दोन फलंदाज. धावसंख्या झाली ती 42. प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी एंड वरती. स्लोबद्धीचा चेंडू. वन बाउंड क्षेत्ररक्षण होईल का. सागर राणे. काय कौतुकास्पद कामगिरी. अगदी जीवाचं राहण केलं जात आहे या मैदानावरती. मात्र प्रत्येक खेळाडूकडून प्रेरणादायी खेळ. एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली 43. आता मात्र झालेली षटक 3. येणारी षटक 3. झालेले चेंडू 18 आणि येणारे चेंडू 18 असतील. 18 चेंडू आणि अर्थातच धावांची गरज असेल ती मात्र 18 चेंडू 56 धावा. विजयी 99 धावांचं लक्ष. आतापर्यंत 18 चेंडूंमध्ये 43 धावा कुठल्या गेल्यात आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 56 धावांची गरज असेल. सगळं काही शक्य आहे आणि या मैदानावरती नक्कीच फक्त प्रयत्न करणारा हवा. गोलंदाजी एंड वरती पुन्हा एकदा तेजस साधी आपल्याला दिसेल. शेवटचे 18 चेंडू. अनबिटेबल अपराजित कोण राहणार. आजच्या दिवसातील कोण हिरो ठरणार. विजयाचं स्वप्न. सेमीफायनलचे दरवाजे कोण उघडणार. विजयाचा गुलाल कोण उडवणार हे सांगणारे येणारे 18 चेंडू. बघूया एका एंडवरून दांडी बॉईज तर दुसऱ्या एंडवर नक्की श्री स्वामी समर्थ क्लब वाईंगणी. मालवणचे हे दोन्ही संघ. तेजस वरती चढवलं आक्रमण. फुल टॉल वसूल केला गेलाय. फुल टॉस चेंडू वरती. 30 फटका. निखिल पराडकर. तीच खेळी अपेक्षित असेल
जी पहिल्या सामन्यामध्ये आपण अर्धशतकीय खेळ पाहिली आणि तोच कित्ता गिरवला जाईल का क्षमता आहे सिद्धही केलंय. आता मात्र याला शेवट करावा लागेल. फास्ट घ्या जरा, सहकार्य करा. बॅड लाईट होते आहे. मी वारंवार सांगतो सगळे आपले आहात, दोन्ही संघ आपले, दोन सगळे खेळाडू आपल्यात, आपली स्पर्धा आहे म्हणून सांगतो सहकार्याची अपेक्षा असेल. खेळाडू वृत्तीने आपण खेळ करूया. धावसंख्या झाली ती 49. मी वारंवार सूचना देईन, सहकार्याची अपेक्षा नक्कीच असेल. सुंदर सुंदर वेगवान ब्लॉक पद्धतीचा चेंडू, वाईड यॉर्कर म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि हे सध्याच्या घडीला ब्रह्मास्त्र म्हणून वापरलं जातं नक्कीच. आणि डेथ ओव्हर म्हटल्यानंतर क्रिकेट विश्वातील बेस्ट बॉलर बुमराह सर आठवण करून देणारे ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेजस ऑन एक्सप्रेस अटॅक पोझिशनला आपल्याला दिसतोय. उडवण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउंड क्षेत्ररक्षणापर्यंत जातोय. सुंदर क्षेत्ररक्षणही झालंय. एका धावावरती थांबावं लागेल कारण महत्वाची जागा आहे. निखिल पराडकर आणि अमित हळदणकर, खवणेकर माफ करा, महत्वाची जोडी आहे. धावसंख्या झाली ती मात्र अर्धशतक पार झालंय. 50 अशी धावसंख्या. चौथ्या षटकाचा खेळ, गोलंदाजी एंड वरती तेजस सादिये. निर्णायक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमितला साथ द्यावी लागेल. आता मात्र दोन्ही एंड वरून हाणामारीची अपेक्षा असेल. अपेक्षांची पूर्तता होईल का? येणारा खेळ नक्कीच उत्तर देईल. क्षेत्ररक्षण खास अमित साठी सजवलं गेलंय. गोलंदाजी एंड वरती तेजस आपल्याला दिसतोय. सुंदर सुंदर वेगवान चेंडू आणि अर्थातच गडी बाद रनआउट स्वरूपात पहिला आणि संघाकडून दुसरा हादरा बसतोय तो अमितच्या रूपामध्ये. न्यू फलंदाज नवीन बॅटर. तोपर्यंत धावसंख्या झाली आहे 50. चौथं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी एंड वरती आपल्याला दिसेल तेजस सादिये. तर नवीन बॅटर न्यू फलंदाज विक्रांत रोगे दाखल झालाय. अष्टपैलू खेळाडू. या खेळाडूकडून अपेक्षा ठेवाव्यात आणि पूर्तता झाली नाही असं नाही झालंय. सुंदर खेळ दाखवलाय. वर्ष 2 वर्षाचा अभ्यास केलाय. अगदी उंची गाठणारा खेळ आपण या खेळाडूकडून पाहिलाय. अपेक्षांची पूर्तता म्हणजे विक्रांत दाखल झालाय मैदानामध्ये. पुन्हा एकदा तेजस, कौतुक करावं लागेल याही खेळाडूचं. सुंदर वेगवान चेंडू, फटका फसलाय, गडी बाद झालाय. विजयातील दुसरा अडसर दूर केला गेलाय का? विजयातील दुसरं पाऊल टाकलं गेलाय का? निखिल पराडकर बॅक टू पॅव्हलियन. दांडी बॉईज संघाला बसलेला हादराच म्हणावा लागेल. तिसरा गडी माघारी येताना. षटक चौथं चालू. धावसंख्या स्थिर 50. विजयी लक्ष 99. आणि यामध्ये हा चेंडू, हे षटक निर्णायक मात्र नक्की सर मी म्हटलं होतं हे षटक निर्णायक असणार कारण महत्वपूर्ण घडामोडी उलटफेर झाल्यात या षटकामध्ये. आणि गोलंदाज कोण? मिस्टर तेजस सादिये. तोंडवली तहसीलचा अष्टपैलू खेळाडू. मिळालेल्या संधीचा, ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवणारा खेळ आपल्याला तेजसकडून पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज मिस्टर हर्ष जोशी दाखल झालाय. जरा फास्ट घ्या, सहकार्य करा. पुन्हा एकदा हर्ष येण्यासाठी तयार. सुंदर वेगवान चेंडू, काय गोलंदाजी. आणि या प्रकारची गोलंदाजी या मैदानावरती अपेक्षांची पूर्तता करणारी एक प्रेरणादायी खेळ आपण तेजसकडून पाहतोय. तेजसने आल्यानंतर जो धमाका केला शेवटच्या षटकामध्ये, षटकार पाहिले आपण तेजसच्या बॅटमधून. अगदी 99 धावा होण्यामागे खूप महत्वाची. धावसंख्या झाली 50. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. राहिलेले 12 चेंडू आणि अर्थातच विजयासाठी 49 धावांची गरज. 12 चेंडू 49 धावा. अजून सामना संपला नाही कारण मैदानामध्ये दांडी बॉयज संघाचा धुरंधर विक्रांत रोगे दाखल आहे.
त्यामुळे अजूनही अपेक्षा भंग होणार नाही. फाईट रे फाईट मित्रा, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. क्वार्टर फायनलचा हा थरार, सेमीफायनलचे दरवाजे कोण उघडणार हे सांगणारा येणारे 12 चेंडू. योगेश साळकर गोलंदाजी एंडवरती. शेवटच्या 12 चेंडूंमधील 6 चेंडू फेकण्यासाठी तयार. विक्रांत रोगे, काम करावं लागेल मित्रा. 12 चेंडू 49 धावा कंपल्सरी चेस करावं लागेल. पहिला चेंडू फटका फसलाय, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही चेंडू. धावून काढलेली 1 धाव. 11 चेंडू 48 धावा. धावसंख्या झाली ती 51 अशी. खूप सुंदर खेळ आपण दोन्ही संघाकडून पाहिला. दोन्ही संघाने आणि प्रत्येक खेळाडूने अगदी 100% योगदान दिलंय. योगेश साळकर, कौतुक, प्रेरणा, समाधान, आनंद सर्व काही क्रिकेटमध्ये आणि तेच दर्शन घडवलं जातंय. मात्र वेगवान चेंडू, स्वर चेंडू फेक केली गेली आहे. पुन्हा एकदा योगेश साळकर गोलंदाजी एंडवरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष जोशी आपल्याला दिसतोय. सुंदर गोलंदाजी. आणि मी म्हटलं होतं सूर्यास्त व्हायला जवळ आल्यानंतर थोडीशी खेळपट्टी, मैदान हे वातावरण थंड पडायला सुरुवात होते. त्यामुळे कुठेतरी गोलंदाजीसाठी हे पोषक वातावरण, त्याचा फायदा उठवला जातोय का? पुन्हा एकदा वाईड म्हणण्यापेक्षा नो चेंडू नक्कीच, आणि नो चेंडू म्हटल्यानंतर फ्री हिट. आता मात्र फायदा उठवावा लागेल. ही मेजबानी आहे. 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती मात्र 54 अशी. विजयी 99 धावांचं लक्ष. नो चेंडू, फ्री हिट. येईल का मोठी हिट? आली आहे फ्री हिट. फटका फसलाय खरा. फ्री हिटचा फायदा हवा तसा घेतला गेला नाहीये. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या झाली ती मात्र 55 अशी. विजयी 99 धावांचं लक्ष. योगेश साळकर गोलंदाजी एंडवरती. आतापर्यंत सगळं काम भारी. श्री स्वामी समर्थ वांगणी. फुल एंड डिलिव्हरी, फुल टॉस चेंडू. लेग रिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती आता मात्र 56 अशी. बॅटची कट. धावून काढलेली 1 धाव. सुंदर गोलंदाजी. तेजस आल्यानंतर जो सामन्याला कलाटणी देणारे ते षटक खूप काही पाहिलं आपण. विजयातील अडसर दूर झाला. सुंदर गोलंदाजी पाहिली. अचूक टप्पा, वेगावरती सुंदर नियंत्रण, आणि त्यानंतर योगेश पावलावर पाऊल टाकलं जातंय. पुन्हा एकदा बॅट कट. आपल्या स्वरूपामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. अर्थातच षटकाची समाप्ती. राहिलेले 6 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 42 धावांची गरज. 6 चेंडू 42 धावा. थोडस कठीणच म्हणावं लागेल. आता मात्र येथून चमत्कारच वाचवेल तो मात्र दांडेश्वर दांडी संघाला. गोलंदाजी एंड वरती. छोटा पॅकेट बडा धमाका. कमलेश माळकर सर, नक्कीच आदराने याही खेळाडूचं नाव घेतलं जाईल. अनेक वर्ष प्रेरणादायी क्रिकेट पाहिलाय आपण. फिरकी जादूगार गोलंदाज. चेंडू उडवलाय खरा. पहिला मेगा हिट पॉवर जनरेट झाली आहे. वेग झाली आहे खरी, पण शेवट गोल करण्याचा प्रयत्न. विक्रांत रोगे पहिला षटकार आलाय माळकर सरांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या झाली 63. जरा फास्ट घ्या. चेंडू लगोलग पोचवत चला, कारण बॅड लाईट होईल. राहिलेले 5 चेंडूंचा खेळ बाकी. चेंडू घ्या निलेश सर. आला असं चेंडू मिळाला तर थेट मैदानात फेकू नका. गोलंदाजी एंड वरती. माळकर सर आपल्याला दिसतील. तोपर्यंत विक्रांत रोगे. पुन्हा एकदा ताबडतोड फटका. दुसरा मेगा हिट म्हणावे लागेल. धावसंख्या झाली ती मात्र आत गेलो.
कमलेश माळकर सरांवरती चढवलेला हा दुसरा आक्रमक फटका धावसंख्या नेऊन ठेवले ते आता मात्र 69 लीड झालाय मित्रा, पण थेट हल्ला केला गेलाय. पुन्हा एकदा एक मोठा तडाखा. लॉंग फ्रिजन मध्ये षटकार, सलगचे 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या नेऊन ठेवली ते आता मात्र 75 वरती. सलगचे 3 षटकार, धावसंख्या झाली 75. विजयासाठी अजूनही 3 चेंडू 24 धावा. फटका फसला आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, सरते शेवटी निर्धाव. 2 चेंडू 24 धावा. विजयाच्या समीप संकल्पित विजयाशी नोंद करण्याचा एक यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच श्री स्वामी समर्थ वांगणी क्लब कडून पहिल्या दिवसाचा अनबिटेबल संघ, अपराजित संघ म्हणून ज्या संघाने आपला पराक्रम दाखवलाय तो संघ ठरतोय. आणि सेमीफायनल साठी दाखल झालेला पहिला संघ पहिला दिवस गाजवलाय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट क्लब. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. तर निराश व्हायचं नाही. दांडेश्वर दांडी संघ फाईट अगदी लढत दिलात, भिडत दाखवलात, दमकम दाखवलात, पण खेळ आहे मित्रांनो, कुठेतरी हार जीत असते. तर पराभूत सामन्यातील सामनावीर अर्थातच रजेश रावले यांना विनंती असेल आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एक आकर्षक टी शर्ट. तर पराभूत संघाचा कर्णधार दांडेश्वर दांडी संघ आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचा आहे. आजचा